सॉरी, पण मला खरंच नाही व्हायचं आहे घर जावई. कारण माझा निर्णय झालाय आणि मला ना तुमचा हा ऑप्शन मान्य नाहीये घर जावई होण्याचा. आणि आता दुसरी गोष्ट जी मी इथे पुन्हा सांगतो, माझ्या नंदूताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. रोहन, हे बघ, मला पहिलं घराच्या बाबतीतलं म्हणणं अगदी पटतंय, पण हा दुसरा मुद्दा त्याची काही गरज नाही आता. का गरज नाहीये ताई? मला याची गरज वाटते आणि तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. रोहन, कसं आहे की लग्न करायचंय म्हणजे थोड्याफार ऍडजस्टमेंट्स कराव्याच लागतात, हो की नाही आई? मी बाकी कुठल्याही ऍडजस्टमेंट्स करेन, पण तुमचा घर जावई होणार नाही. अरे देवा, मग आता काय बोलणार? हे असं ठाम मत असेल तर पुढे बोलणंच होऊ शकत नाही. म्हणजे कसं बोलणार ना आई आपण? काय काही हरकत नाही. तुझा विचार मला पटतोय रोहन. तू पुन्हा एकदा मला इम्प्रेस केलंस. मला असं वाटतं आपण सगळेच जण पुन्हा एकदा विचार करूया. म्हणजे तुम्ही एकदा तुमच्यात बोला, विचार करा. आम्ही एकदा परत एकमेकांशी बोलतो आणि या गोष्टीवरती विचार करतो आणि आपण भेटूया. समर साहेब, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही, गैरसमज कसला? हे बघा, लग्न या दोघांना करायचं आहे, त्यामुळे त्यांना काय वाटतं, त्यांचं मत हाच फायनल डिसिजन असलं पाहिजे. आपण फक्त सुचवायचं काम करू शकतो. येतो आम्ही. समर सर, एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला? म्हणजे तुम्ही हे जे सगळं आणलंय ते प्लीज घेऊन जाल का? काही हरकत नाही, ठीक आहे. मयूर, हे घेऊन जा सगळ्या भेटवस्तू. नंदू, चल. रोहन, कसले भिकेचे डोहाणे लागलेत तुला? हा, काय तू अजून काय हवंय तुला? का तू अंगठीला आणि गरजबे व्हायला नाही म्हणालास? आई बघा, हळू बोल ना. काय ते पाहुणे जेमतेम घराबाहेर गेलेत, आपण नंतर बोलूया ना याबद्दल. बोलू काय नंतर बोलू? आधी तू तिथे का बोललास असं मला ते सांग. आई प्लीज थांब ना. बावळट कुठला? गॉड, आता आज तरी सगळं सॉर्ट होऊ दे यार. प्लीज प्लीज प्लीज, सगळ्यांचे मूड चांगले राहू दे. आर्ग्युमेंट्स नको होऊ देत आणि मेन म्हणजे रोनी परत काहीतरी वेड्यासारखी बडबड नको करू दे. आज जर काही गडबड झाली ना तर मग मी, गॉड, फिंगर्स क्रॉस्ड. दोघातली तुटे ना.